पोलीस आले की झालं बंद करा झालं असं हल्लेवणी करतात टिकर आणि पळून जातात आणि झालं हे अजून इकायचं ते ऐकतातच 5 मिनिटात ऐकतात माझ्या डोळ्यासमोर आहे पोलीस बी तसेच करतात माहित झालं का माझ्या समोरच केलेली आहेत हप्ता दिला की झालं चालू करा गणपतीची पट्टी मागा येतात ह्याची पट्टी मागा येतात आणि गणपतीच्या प्रेड मध्ये तर लय तडीप पार आहे म्हणजे कशाचं त्या पत्र्याच्या मागे उभारून दारू ऐकतात आमच्या समोरच केले त्यांनी त्यांचं काम केलेलं आहे कागदोपत्री ते दाखवले पण कसं असते कागदोपत्री दाखवण्यापेक्षा ऍक्शन महत्वाची असते त्याचा रिझल्ट महत्वाचा असतो तो झाला का बंद अवैध धंदे वाढत चाललेत ते बंद झाले नाहीत तर हे फक्त कागदोपत्री दाखवून त्याचा उपयोग होणार नाही तर त्याची ऍक्शन झाली पाहिजे ते कृतीत उतरलं पाहिजे आणि जेव्हा सगळे धंदे बंद होतील तेव्हाच आता आम्ही हा संघर्ष थांबवणार आहोत तोपर्यंत थांबवणार नाहीये कुठल्याही प्रकारची आणि कारवाई झाली नाही कारवाई झाली आहे रोडच्या दुकानाला रेल्वे स्टेशनला आणि चालूच आहेत आणि आसपासच्या साईडच्या एरियामध्ये चालूच आहेत माझं एकच प्रशासनाला नम्र विनंती आहे जी बीट अंमलदार जे आहेत दोन्ही साईडचे तात्काळ बदली करावी नाहीतर निलंबित करावे कारण त्यांच्याशिवाय अवैध धंदे चलत नाहीत कारण त्यांचं काम आहे तिथं लक्ष द्यायचं माझी प्रशासनाला विनंती आहे त्यांच्यावर कारवाई करावी आज आम्ही मुरुड पोलीस स्टेशनला मोर्चा काढलेला आहे आमची मागणी आहे की मुरुडमध्ये जे अवैध धंदे चालतात की ज्याचा परवाना पण नाहीये त्यांच्याकडे पण ते मोठ्या प्रमाणात चालतात त्याचा सर्व नागरिकांना महिलांना खूप त्रास होत आहे आणि हा त्रास मी स्वतः पाहिलेला आहे ज्यावेळेस मागच्या वेळेस निवडणुकीच्या वेळेस फिरत होते तेव्हा तो महिलांनी त्यांचा जो त्रास आहे तो सांगितलेला आहे मग माझी एक भूमिका होती की बाबा पहिलं जे काम असेल आपलं ते की मुरुडचे अवैध धंदे बंद झाले पाहिजे आणि त्या अनुषंगाने आज आम्ही पोलीस स्टेशनवरती सर्व मुरुडचे नागरिक महिला इथं मोर्चासाठी आलेलो आहोत मुरुड प्रशासनाला निवेदन दिलेलं आहे की त्यांनी हे अवैध धंदे बंद केले पाहिजे यांनी कारवाई केली पाहिजे तसंच ज्या मुरुडमध्ये समस्या आपल्याला जाणवतील त्यावेळेस ज्यावेळी आवाज उठू त्यावेळेस सर्व नागरिकांनी पण पाठिंबा द्यायचा आहे सपोर्ट करायचा आहे सहकार्य करायचं आहे इथं बऱ्याच महिला पण आलेल्या आहेत की ज्यांना त्याचा त्रास होतो प्रशासनाने सांगितलं की बाबा आम्ही सर्वांवरती केसेस केलेल्या आहेत त्यांना तडीपाराच्या नोटीस पाठवलेल्या आहेत त्यांनी एवढे गुन्हे दाखल केले हे केले त्यांनी त्यांचं काम केलेलं आहे कागदोपत्री ते दाखवले पण कसं असते कागदोपत्री दाखवण्यापेक्षा ऍक्शन महत्वाची असते त्याचा रिझल्ट महत्वाचा असतो तो झाला का बंद अवैध धंदे वाढत चाललेत ते बंद झाले नाहीत तर हे फक्त कागदोपत्री दाखवून त्याचा उपयोग होणार नाही तर त्याची ऍक्शन झाली पाहिजे ते कृतीत उतरलं पाहिजे आणि जेव्हा सगळे धंदे बंद होतील तेव्हाच आता आम्ही हा संघर्ष थांबवणार आहोत तोपर्यंत थांबवणार नाहीये दारूबंदी झालीच पाहिजे हो माझ्या पुढे बी महाग बी घराच्या शेजारी तेच आहेत आमचे लेकर बाळ कसे राहायचे हा वड्याच्या कडला दोन्हीकडून बी दारूवाली आहेत लय ताप आहे मला तर माझा नवरा खुद दारू पिते माहित झालं का हे बंद झालंच पाहिजे बघा दारू तुकाई नगर किती वर्षापासून आमचं घर 15 वर्ष झालं किती दुकान आहेत आजूबाजूला 3 दुकान आहेत तुम्ही पोलीस प्रशासनाला याच्या अगोदर काय कळवलंय नाही आम्हाला सांगितलं होतं पण ते ऐकलेच नाहीत आता पोलिसांना सांगितलं त्यांनी काय तुम्हाला प्रतिक्रिया दिली काय म्हणतात ती कागद घेतात आणि मध्ये ठेवतात काहीच करत नाहीत ती आणि त्यांनी येऊन गेले का आमच्या समोरच माझ्या समोरच दारूवाली आहे तिनं आली का पोलीस आले की झालं बंद करा झालं असं हल्लेवणी करतात टिकर आणि पळून जातात आणि झालं हे अजून ऐकायचं ते ऐकतातच 5 मिनिटात ऐकतात माझ्या डोळ्यासमोर आहे ऐकतात मग कसं करायचं हा आता 10वी 12वीची मुलं दारू प्यायला येतात विचार करा की आपल्या लेकरासारखीच असतात ती 10वी 12वीचे लेकर दारू प्यायला येतात म्हणल्यावर कसं करायचं शाळेला जायला म्हणलं की 4 कोस जावं लागतं दारू विकायला म्हणलं की पाऊल टाकलं की झालं आलं दारूवालीचं घर कसं करायचं मग बायानी घर बाया काम करतात तरी पण मी ती दारूचे पैसे द्या म्हणून भांडणं करतात मला तर रात्रभर घराच्या बाहेर काढते माहित झालं का माझा नवरा 4 दिवसातनं दारू पेलं की झालं बाहेरच घराच्या हो तर काम करायचं
दारूत घालवायचं, रुपया बी घरी देत नाही. कसं घर भागवायचं मग हे असले दारूवाले राहिल्यावर? मग तुम्ही बंद केला तरच बंद होईल ना. तुम्हीच काही बोलत ना, महागून घेता पैसे काढून. पोलिस बी तसेच करतात. माहित झालं का, माझ्या समोरच केलेले आहेत. हप्ता दिला की झालं, चालू करा. गणपतीची पट्टी मागा येतात, ह्याची पट्टी मागा येतात. आणि गणपतीच्या प्रेड मध्ये तर लय तडीप पार आहे म्हणजे कशाचं, त्या पत्र्याच्या मागं उभारून दारू विकतात आमच्या समोरच. हा, असं असतंय का? मग तुम्ही करायचं तर कडकच करा की. 4 दिवस पोलिसांनी काय सांगितलं नेमकं तुम्हाला आता कारवाई संदर्भात काय? काय ऐकायचं त्यांचं? मला ऐकलं तर बी त्यांचा एवढा विश्वास नाही या पोलिसावर. बघा माहित झालं का, आमच्या गाववाल्यावरच विश्वास आहे. 4 दिवसासाठी ती पोलिस. मी तर पोलिसाला बघून मला कटाळा आला. माहित झालं का, असं जात्यात ना असं दारू विकतात म्हणजे काय हो. पोलिसाला भेट नाही तर पोलिसाला बापाच्याला भेट नाही तर ती. आणि आपल्याला काय भ्यायला लागलेत ती भेटच नाहीत. आता चालू आहे, कालच पोलीस गाडी आली, काय नाही अजून चालू झाली. कशाला येते तर पिशव्या धराव का? धरा. माझा नवरा पिऊन पडलेला आहे घरात. आता कसं घर भागवायचं? 3 लेकरायचं खाणारे, काम केलेली कमाई बी ठेवत नाही नवरा. मग कसं करायचं सांगा? लेकरं शाळेत जाणारे आहेत, घरी बसवायचं का लेकरावाला? त्या नवऱ्यामुळे लेकराचं नुकसान करायचं का? ही जनता शाळेला हिथं यायचं लेकर एवढ्या लांब. अंधारवालीला म्हणलं की एक पाऊल टाकलं की लगेचच आहे. महाग बी आहे आणि पुढी बी आहे. सगळ्याला माहितीये कुठं आहे घर म्हणलं की इथंच आहे. शिवजयंतीला पट्टी मागाय त्यांच्या जातात का? आमच्याकडून नको वाटतंय तुम्हाला? 100-50 नको वाटतंय का? शिवजयंती करताव तुम्ही, करा. मग आम्हाला मागा ना तुम्ही 100-50. 5-5 हजार मागा दारूवारीच्या जातो तिथं शिरताव पट्ट म्हण्या. आता शिवजयंती त्या रोजी मतदानाच्या वेळेस मी सांगितलं होतं तर झालं. शिवजयंतीला लगेच मध्ये शिरली. माझ्या समोरच जातात माणसं सगळे चांगले चांगले. आता मी जिल्हा अधिकारी मॅडमला बी तक्रार दिली आहे. लातूरचे आपले आमदार त्यांना देखील तक्रार दिली आहे. शहाजी उमापला देखील तक्रार केली आहे, परंतु कुठल्याही प्रकारची आणि कारवाई झाली नाही. कारवाई झाली आहे रोडच्या दुकानाला. रेल्वे स्टेशनला आणि चालूच आहेत आणि आसपासच्या साईडच्या एरियामध्ये चालूच आहेत. माझं एकच प्रशासनाला नम्र विनंती आहे की जी बीट अंमलदार जे आहेत दोन्ही साईडचे तात्काळ बदली करावी नाहीतर निलंबित करावे. कारण त्यांच्याशिवाय अवैध धंदे चलत नाहीत. कारण त्यांचं काम आहे तिथं लक्ष द्यायचं. माझी प्रशासनाला विनंती आहे त्यांच्यावर कारवाई करावी, बीट अंमलदारावर तात्काळ निलंबित करावे. प्रशासनाने एकच दाखवले यांच्यावर गुन्हे दाखल आहेत. गुन्हे दाखल असताना तीच माणसं तिथं कसं बसतात? गुन्हे त्यांच्यावर दाखल नाहीत, गुन्हे दारू पिणाऱ्यावर दाखल आहेत. जी दारू प्यायला जाते का त्यांना एखाद्याला बोलवतात, 500 रुपये देतात, त्यांच्यावर गुन्हे दाखल करतात. गुन्हे मला प्रशासनाने दाखवावे. जी दारू विकते त्यांच्यावर किती गुन्हे दाखल आहेत? दारू विकणाऱ्यावर गुन्हे दाखल नाहीत, दारू पिणाऱ्यावर गुन्हे दाखल केले आहेत. त्यांनी नाहीच 2000 रुपये द्यायचं, गुन्हे दाखल करायचे, जामीनला पैसे द्यायचे. हे असे कुठे चालू आहेत. प्रशासनाने लवकरात लवकर कारवाई करावी ही नम्र विनंती आहे.